शेतजमीन खरेदी करणार असाल तर शेतजमीन खरेदी करण्याचे नियम किंवा निर्बंध काय आहेत या बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। कारण खरेदी करणाऱ्याने जागरूकता असणं खूप आवश्यक आहे। जर समजा खरेदी घेणार जर जागरूक असेल तर त्याची फसवणूक होणार नाही। त्यामुळेच खरेदी घेताना कोणतीही जमीन असू द्या त्याचे टायटल डीड काय आहे किंवा एकापेक्षा अनेक मालक जर असतील तर त्यांची संमती आहे का, अशा अनेक बाबी येथे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं। तसेच महाराष्ट्रामध्ये शेतजमीन कोण खरेदी करू शकतं हाही एक मोठा प्रश्न आहे। कारण अनेकांना वाटतं की आपल्याला शेतजमीन खरेदी करायची आहे, पण सर्वच व्यक्ती अशी शेतजमीन महाराष्ट्रामध्ये खरेदी करू शकतात का, तर नाही। कारण महाराष्ट्रात फक्त तोच व्यक्ती जमीन खरेदी करू शकतो जो शेतकरी आहे, म्हणजेच ज्याच्याकडे पूर्वीपासून 7/12 उतारा आहे, जो की त्याच्या वडिलांच्या नावावर असेल किंवा त्याच्या परिवारातील कुणाच्या नावाने असेल, असा व्यक्ती जमीन ही खरेदी करू शकतो। परंतु शेतजमीन खरेदी करताना या व्यक्तींना शेतकरी असल्याचा पुरावा देणं आवश्यक असतं। तसेच ज्याच्याकडे शेतजमीन नाही असा व्यक्ती शेतजमीन खरेदी करू शकत नाही। परंतु जर समजा त्याला जमीन हवीच असेल तर या ठिकाणी मात्र त्याला तशी सक्षम अधिकाऱ्याकडनं परवानगी घेतल्यानंतर जमीन खरेदी करण्यासाठीचा अधिकार प्राप्त होत असतो, ही बाब लक्षात घ्या। त्याचप्रमाणे जमीन खरेदी करताना सीलिंग कायदा काय आहे याची देखील आपल्याला माहिती असणं तितकंच आवश्यक आहे। कारण यानुसार आपण किती जमीन खरेदी करू शकतो किंवा किती जमीन आपल्या ताब्यात ठेवू शकतो याची माहिती आपल्याला उपलब्ध होत असते। या कायद्याचा उद्देश जो होता तो समान भूमी ही सगळ्यांना वाटप होणं, त्याचप्रमाणे जे भूमिहीन लोक आहेत त्यांना जमीन उपलब्ध करून देणं असा होता। कालांतराने या कायद्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या। यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, तसेच जमीन महसूल सुधारणा कायदा 1974 या कायद्यांनुसार काही बदल देखील करण्यात आले। म्हणूनच ही बाब लक्षात घ्या की जर तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती किंवा पूर्वज जर शेतकरी असाल तर तुम्ही देखील शेतकरी गृहीत धरले जातात आणि तुम्हाला जमीन खरेदी करण्याचा अधिकार प्राप्त होतो। परंतु बिगर शेतकरी व्यक्ती जो आहे त्याला जमीन खरेदी करण्याचा अधिकार त्याच वेळेस प्राप्त होतो ज्यावेळेस तो तशी सक्षम अधिकाऱ्याकडनं परवानगी घेतो।